From past few weeks, I have been experiencing dryness of skin and hair thinning. As a model, I'm always concerned about these problems. As a medical professional, this time I decided to consult gynecologist along with my regular dermat checkups. So come let's have a conversation with Dr. Nivedita Pawar ma'am at Nivedita Hospital and IVF Center. Hi ma'am, how are you? I'm great. So Nivedita ma'am, मला काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला विचारण्यासाठी. As I'm entering mid-20s and being a medical professional and a model, काही हेअर चेंजेस आहेत, काही स्किन चेंजेस आहेत, तर मला याचे रिझन्स कळू शकतील का? वेदिका, सगळ्यात पहिल्यांदा तू स्ट्रेस घ्यायचं सोड. हे तुझ्या बाबतीत जे होत आहे ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं आहे. ह्या वयामध्ये हार्मोनल फ्लक्च्युएशन्स खूप होतात आणि त्याच्यामुळे हेअर, स्किन याच्यामध्ये वर सगळे परिणाम होतात. मॅम, हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय? लाईक आय एम नॉट गोइंग थ्रू एनी PCOD or do I have it now? Many hormones in our body, especially estrogen, which is also called as a female hormone. म्हणजे काय की हे जे हॉर्मोन आहे याच्यामुळे येणारे जे पिरियड असतात त्याचं रेग्युलर आणि इरेग्युलर होण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात असतो. त्याचबरोबर द इस्ट्रोजन हेल्प्स टू स्ट्रेंथन युअर बोन, युअर स्किन, युअर हेअर. इट ऑल्सो हेल्प्स टू कंट्रोल युअर मूड स्विंग्स. So this estrogen hormone is very important. Ma'am, so are all these hormonal imbalances affect you? And how does it exactly affect your mental as well as physical health? अर्थात खूपच दुष्परिणाम होतात, कारण तुम्ही झोप होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, जेवण नीट करत नाही, जंक फूड घेतलं जातं, ओबेसिटी होते. हे टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला समजून घ्या आपल्या शरीरात काय चालू आहे, म्हणजे हे जे हार्मोनल जे दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत. Thank you so much ma'am for making me understand all these little things. आणि मी नक्की प्रयत्न करेन माझ्या लाईफस्टाईल चेंजचा आणि परत एकदा नक्की चेकअपसाठी येईन. It was nice meeting you. So I'm just done with my consultation. When are you coming here?